समाजसेवक कैलासवासी शिवाप्पा नागप्पा गायकवाड यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शिबिराचे आयोजन निराळे वस्ती जुनी पोलीस लाईन येथे करण्यात आले. या शिबिरास दत्तात्रय कोळी, ज्ञानेश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिबिरास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती जी.के. मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी दिली. आज माझे वडील समाजसेवक शिवाप्पा नागप्पा गायकवाड यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेच्या वतीनं आज निराळे वस्ती या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जे शासनानं जे चालू केलेलं आहे त्या योजनेअंतर्गत या ठिकाणी जे निराळे वस्ती या ठिकाणी जे माता भगिनी आलेले त्यांचा या ठिकाणी एक छोटंसं शिबिर घेऊन जी.के. मागास संस्थेच्या वतीनं एक शिबिर घेऊन त्या सर्व लाभार्थ्यांचे या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. त्यांना शासनाकडून दर महिना 1500 रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापासूनच ही योजना चालू झालेली आहे. या योजनेला खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं सर्वच ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे. ही योजना अशीच अखंडित चालू ठेवण्यात यावी. तसेच मी महाराष्ट्र शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं मला सांगायचं आहे की जे संजय गांधी योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे माता भगिनी, यांना संजय गांधी योजनेअंतर्गत 1500 रुपये अनुदान मिळतं. ते योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची वेगळी योजना आहे. ते योजना थोडीशी बाजूला ठेवून महाराष्ट्र शासनाने जे संजय गांधी निराधार योजनेचे जे महिला लाभार्थी म्हणून निवड झालेले त्यांनाही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करावे. थोड्याच दिवसात आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करून मान्य इथले जे सोलापूरचे कलेक्टर साहेब आहेत त्यांना आम्ही लेखी संस्थेच्या वतीनं पत्र देणार आहे. आज गेल्या 8 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं कला, क्रीडा, साहित्य, आरोग्य शिबिर, रक्तदान, निराधारांना जेवण असे विविध प्रकारचे आम्ही योजना या ठिकाणी शिबिर आयोजित करतो. यापुढे शासनाचे जे अनुदान निघतील किंवा जे काय शासनाचे जे काय वरील प्रकारचे जे महिलांसाठी जे काही योजना निघतील त्या योजनेमध्ये आम्ही स्वतःहून पाठपुरावा करून येथील महिलांना आम्ही या योजनेचा लाभ देऊ असं मी जाहीर करतो. आणि आज माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त निराळे वस्ती या ठिकाणी सिद्धेश्वर शहरात या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचा आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो. या शिबिराचे आयोजन करून लाभ दिल्याबद्दल शिबिरात सहभागी महिलांनी जी.के. संस्थेचे तसेच संतोष गायकवाड यांचे आभार मानले. मी इथं सुनीता बडवणे आहे. इथं आम्ही सगळे बहिणी म्हणून आलेलो आहोत. तेच आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये सगळं सामील आहोत. गायकवाड म्हणून सगळे